नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इथं मी अंड्याची भाजी बनवलेली आहे. तर अतिशय चमचमीत अशी ही भाजी होती. तर एकदा या पद्धतीने भाजी करून बघा, करायला खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा छान लागते. तर ही भाजी भात, चपाती किंवा भाकरीसोबत अगदी मस्त लागते. चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया. रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे. चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो 2 घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, ते सुद्धा अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून आणि 1 इंच आलं कट करून घेतलेलं आहे. उकडलेली अंडी घेतलेली आहेत 3. 4 लसणाच्या पाकळ्या आहेत. या 4 आहेत पण खूप मोठ्या असल्यामुळे मी 4च घेतलेले आहेत. लहान घेतले तर आणखीन वाढवून घ्या. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तर तुम्हाला जास्त जर आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. तर मी तर 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता आणि पुदिना पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आणि भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे. तर मी गरम पाण्यामध्ये 1-2 तास चणा डाळ भिजत ठेवलेली होती. तर 3 उकडलेल्या अंड्यांसाठी इथे मी 4 चमचे चणा डाळ घेतलेली आहे. तर चांगली भिजलेली चणा डाळ असावी. तर ही चणा डाळ आपल्याला भरडून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर अशी याची भरड करून घ्यायची आहे. तर चणा डाळीची जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे. खूप जास्त बारीकही करायचं नाही, खूप मोठंही ठेवायचं नाही. तर घेतलेल्या चणा डाळपैकी 1 चमचाभर चणा डाळ मी शिल्लक ठेवलेली आहे आणि बाकीची भरडून घेतलेली आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दुसरे एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी लसूण घातलेला आहे, मिरची घातलेली आहे. मिरचीचे अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत. पुदिन्याची पानं घातलेली आहेत. कढीपत्त्याची पानं, आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर घेतलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी कोथिंबीर या वाटणामध्ये घातलेली आहे आणि अर्धी ठेवलेली आहे. तर याचं जाडसर असं वाटण इथं मी बनवून घेतलेलं आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आधीच आणि त्याच्यात 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तर हे तेल चांगलं गरम झाले की याच्यामध्ये कट करून घेतलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे. सगळा कांदा इथं या फोडणीमध्ये मी घातलेला आहे. परत गॅसची आच वाढवलेली आहे. मोठ्या आचेवरती कांदा व्यवस्थित असा या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर कांदा पटकन भाजण्यासाठी आता याच्यामध्ये थोडंसं आपण बारीक मीठ घालूया, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. तर मीठ घातल्यानंतर परत एकदा हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खूप जास्तही भाजायचा नाही, तर तो ब्राऊन न करता ट्रान्सपरंट होईपर्यंत अशा प्रकारे इथं मी भाजून घेतलेला आहे. तर कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतर गॅसची आच परत एकदा मी वाढवून घेतलेली आहे, कारण टोमॅटो घातल्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं म्हणून गॅसची आच वाढवून घ्यायची आहे. तर टोमॅटो लवकर गाळ होण्यासाठी याच्यामध्ये परत एकदा मी थोडंसं बारीक मीठ घातलेलं आहे. आता परत भाजीला मी मीठ घालणार नाही, कारण आता मी 2दा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, तर तेवढं पुरेसं होतं भाजीसाठी. तर टोमॅटो हलका असा भाजून झालेला आहे, थोडासा असा गाळ झालेला दिसत आहे. तर आणखी थोडा वेळ मी याला असंच भाजून घेणार आहे. तर याच्यावरती एक ताट झाकलेलं आहे आणि गॅसची आच आता मध्यम केलेली आहे. मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं याला चांगलं असं गाळ होऊ द्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर मी कढईवरचं ताट काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता टोमॅटोला चांगलं असं तेल सुटलेलं दिसत आहे. तर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ मी हे असंच मिक्स करून घेतलेलं आहे. तर कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आपण आधी जेव्हा घातलं होतं तेव्हा खूप जास्त दिसत होतं, तर आता खूप असं कमी झालेलं दिसत आहे. तर आता आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. तर हे वाटण घातल्यानंतर अशा प्रकारे या फोडणीमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे खूप कोरडं दिसत आहे. तर नंतर ते भाजल्यानंतर याला तसं चांगलं तेल सुटायला लागेल. तर थोडा वेळ हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे. तर मध्यम आचेवरती हे असं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून ते चांगलं भाजलं जाईल. 1 मिनिटभर मी हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता याच्यावरती एक ताट झाकायचं आणि याला चांगली एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आलं लसूण आपण जे घातलेलं आहे ते कच्चं राहणार नाही. तर मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं मी याला चांगलं असं वाफवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याला सुद्धा चांगलं असं तेल सुटलेलं आहे. मगाशी हे खूप कोरडं दिसत होतं, तर याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता मी याच्यामध्ये आपण जी भरडून घेतलेली डाळ आहे, जी शिल्लक ठेवलेली होती डाळ, ती सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. तर हे घातल्यानंतर परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे.
तर व्यवस्थित डाळ आहे ती या फोडणीमध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची। डाळ या फोडणीमध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर याच्यामध्ये मी बरोबर 2.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। डाळ असल्यामुळे पाणी आता जरी जास्त दिसत असलं तरी ते नंतर भाजी घट्ट होते, म्हणून मी 2.5 ग्लास पाणी तर गरम पाणी घातलेलं आहे। तर याला चांगली आता उकळी काढून घ्यायची आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर मध्यम आचेवरती याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं उकळत ठेवायचं आहे। मध्यम आचेवर थोडा वेळ उकळून झाल्यानंतर डाळ ही चांगली शिजलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। मी कोरडे मसाले थोडेसे आता याच्यामध्ये मी घालणार आहे, जेणेकरून भाजीला स्वाद खूप मस्त येतो। तर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आणि अगदी थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालायचा आहे। हे घातल्यानंतर परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे। वरतून गरम मसाला जिरे पावडर धने पावडर घातल्यानंतर स्वाद छान येतो, म्हणून असं वरतून घालायचं आहे। तर हे मसाले घातल्यानंतर हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले मिक्स करून झाल्यानंतर आणखी थोडा वेळ याला आपण मंद आचेवरती उकळत ठेवायचं आहे, जेणेकरून मसाल्यांचा स्वाद देखील या भाजीला छानपैकी लागेल। भाजी जर तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटत असेल आणि पातळ भाजी करायची असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर मी याच्यावरती एक ताट झाकलेले होते 3 ते 4 मिनिटांसाठी। तर 3 ते 4 मिनिटांनंतर मी कढईवरचं ताट काढलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान अशी तर्री आलेली आहे। तर मस्त चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये उकडलेली अंडी घालूया। तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता देखील थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल, पण आम्हाला इतपत घट्ट भाजी हवी आहे म्हणून मी आता याच्यामध्ये पाणी घालणार नाही। तर आता याच्यामध्ये आपण उकडून घेतलेली अंडी घालायची। तर अशा प्रकारे अंडी मी कट करून घेतलेली आहेत। जेव्हा अंडी कमी असतील तेव्हा अशा प्रकारे तुम्ही भाजी करून घेऊ शकता। सगळ्यांना पुरते जर अशा प्रकारे अंड्याची भाजी केली तर, आणि भाताबरोबर आणि भाकरीसोबत सुद्धा मस्त लागते, किंवा चपाती पराठा नान याच्याबरोबर सुद्धा मस्त लागते। तर अशा प्रकारे हे तुकडे असे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। तर आपण याच्यामध्ये अंड्याच्या आतलं जे पिवळं असतं ते अजून घातलेले नाही, तर या भाजीमध्ये हे टाकायचं नाही, कारण ते सगळं घातल्यानंतर गाळ होऊन जातं। तर आपली भाजी झालेली आहे। तर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे भाजीला आणखीन चव वाढते। तर कोथिंबीर घातल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर भाजी अशा एखाद्या भांड्यामध्ये काढायची आहे, किंवा भाजी ताटामध्ये वाढल्यानंतर वरतून ते आतील जे पिवळं बलक असतं ते वरतून अशा प्रकारे द्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित खाता येईल। तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते। रेसिपी ट्राय करा, आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।